राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सोबत एक धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे. नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो आणि मातांनो, आजचा व्हिडिओ बनवताना मन खूप जड झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्र सध्या एका धक्क्यात आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तिजोरीचे दरवाजे उघडले, ज्यांनी प्रत्येक हप्त्यासाठी स्वतः चेकवरती सह्या केल्या, ते आपले लाडके दादा अजित दादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत. आजचा व्हिडिओ केवळ एक अपडेट नाही, तर त्या खंबीर नेतृत्वाला वाहिलेली एक श्रद्धांजली आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार होता. परंतु त्यातच एक धक्का देणारी बातमी आपल्याला बघायला मिळाली. दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र निशब्द झालेला आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष, प्रत्येक जण आज हळतोय. दादांचा स्वभाव हा स्पष्ट वक्ता होता. पत्रकार परिषदेत त्यांचं ते हसत खेळत बोलणं, समोरच्याला निरुत्तर करणं आता पुन्हा पाहायला मिळणार नाही. लाडक्या बहिणींचा एक खंबीर दादा आज हरवलेला आहे. दादा जे बोलायचे ते करून दाखवायचे. कदाचित त्यांना एखादी गोष्ट करायला थोडा वेळ लागायचा, पण शब्द दिला की तो पूर्ण व्हायचाच. आज त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा आपल्याला बघायला मिळत आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की अजितदादांच्या निधनामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार का? तर थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार ते पण पाहण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते, तर अशा बहिणींनी कोणते काम केले पाहिजे जेणेकरून रखडलेले हप्ते जमा होतील ते देखील आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आता आपल्या मनामध्ये म्हणजेच की सर्व बहिणींमध्ये सध्या मोठा प्रश्न आहे, दादानंतर आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार, म्हणजेच की अजित दादानंतर आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? प्रत्येक हप्त्याच्या वेळेस आता दादा तर म्हणायचे मी चेकवरती सही केली, म्हणजेच की राज्याचे जे अर्थ खातं होतं, म्हणजेच की राज्याचे जे अर्थ खातं होतं त्या अर्थ खात्याचे मंत्री म्हणजेच की अजित दादा होते. म्हणजेच की पैशांचा व्यवहार असेल, म्हणजेच की राज्याचा सर्व अर्थव्यवहार ज्यांच्याकडे होता असे ते अर्थमंत्री अजित दादा होते आणि त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी म्हणजेच की निधी मंजूर केला जात होता आणि लाडकी बहीण योजनेसाठी तेच निधी मंजूर करत असायचे. म्हणजेच की कोट्यावधी रुपयांच्या चेकवरती अजित दादांच्या सह्या असायच्या. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, लाडकी बहीण योजना बंद होणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. परंतु बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता प्रत्येक हप्त्याच्या वेळेस अजितदादा म्हणायचे मी चेकवरती सही केली आहे, आता पैसे जमा होतील. आता दादानंतर त्या चेकवरती सही कोण करणार असा देखील प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकारी कामकाज आणि निधी मंजुरीला थोडा विलंब होऊ शकतो, कारण संपूर्ण प्रशासन आणि राजकीय वातावरण सध्या स्तब्ध झालेलं आहे. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार होता, परंतु आता हप्ता जमा होण्यास थोडाफार या ठिकाणी उशीर लागू शकतो. तसेच अनेक लाडक्या बहिणींना अजून नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता मिळाला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे EKYC मध्ये झालेल्या चुका असतील. आता ही समस्या सोडवण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे जबाबदारी सोपवण्यामध्ये आली आहे, परंतु घरोघरी जाऊन ही तपासणी करणं देखील खूप वेळखाऊ प्रक्रिया आपल्याला बघायला मिळत आहे. आता दादा असताना या विषयावरती पाठपुरावा सुरू होता. ऑनलाईन EKYC ची सोय पुन्हा मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते, जेणेकरून बहिणी अंगणवाडी सेविकांची वाट पाहावी लागणार नाही. परंतु सध्या अजितदादांच्या निधनामुळे सध्या म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये देखील आपल्याला थोडी म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर सध्या जर बघायला गेलं तर प्रशासकीय प्रक्रिया म्हणजेच की थोडी रखडत चालेल असं आपल्याला म्हणजेच की बघायला मिळत आहे. आता सध्या जिल्हाधिकारी आणि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या अंगणवाडी सेविकांकडे पाठवण्यामध्ये आल्या आहेत. जवळजवळ 22 ते 24 लाख महिलांची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे आणि या प्रक्रियेला किमान 1 ते 2 महिने लागू शकतात. जर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या असतील किंवा तुमची चौकशी झाली असेल तर आम्हाला नक्की कळवा. आता सध्याच्या शोकाकुल वातावरणामुळे पुढील काही दिवस सरकारी कामाची गती मंदावलेली असेल. 19वा हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर लागू शकतो.
मात्र ज्या महिलांची पडताळणी यशस्वी होईल आणि ज्या पात्र ठरतील त्यांना मागील सर्व थकीत हप्त्यांसह नवीन हप्ता मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची तयारी सुरू झाली होती. परंतु त्यातच म्हणजेच की महाराष्ट्रासाठी नव्हे तर अख्ख्या देशासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली. ती म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली आहे. आणि यातच आता लाडकी बहीण योजना बंद होणार का, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. परंतु बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. अजित दादा यांचं निधन झालं ही तर धक्का देणारी बातमी समोर म्हणजेच की असली तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि लाडकी बहीण योजनेवरती आता काय परिणाम होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होणार होता. परंतु अजितदादांच्या निधनामुळे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता थोडा म्हणजेच की या ठिकाणी 19वा हप्ता जमा होण्याचा थोडाफार उशीर लागू शकतो. म्हणजेच की आता या ठिकाणी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या शोकाकुल वातावरणामुळे पुढील काही दिवस सरकारी कामाची गती मंदावू शकते आणि जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता जमा होणार होता तो हप्ता मिळण्यास या ठिकाणी थोडाफार उशीर लागू शकतो हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता नेमका जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते वाटप करण्यामध्ये आले होते. डिसेंबर महिन्याचा हप्ता हा पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा झाला होता. डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना वेग आला होता. कारण की 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित करण्यामध्ये आल्या होत्या आणि निवडणुकीच्या आधीच सरकार बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करणार होतं. म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की साधारणतः 31 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा झाला असता. परंतु अजितदादांच्या निधनामुळे सध्या शोकाकुल वातावरण असल्यामुळे जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे हा जमा होण्यास आता उशीर लागू शकतो. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होतील हे लक्षात घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले होते म्हणजेच की आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाईल. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार पुन्हा एकदा सांगत आहे, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. सध्याच्या शोकाकुल वातावरणामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होण्यास उशीर लागू शकतो हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार आपण हे म्हणजेच की पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होईल. परंतु ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे, तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत म्हणजेच की KYC करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व बहिणींची आता पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता असेल किंवा डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता असेल, हे हप्ते ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नाहीत तर अशा बहिणींची आता पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता बहिणींची पडताळणी होईल आणि या पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील तर अशा बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल आणि रखडलेले सर्व हप्ते आणि सध्याचा हप्ता म्हणजेच की सर्व हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की मागील सर्व थकीत हप्त्यांसह नवीन हप्ता देखील एकत्र जमा केला जाईल. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
ज्या देखील म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती ई-KYC अभावी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही, तर अशा सर्व बहिणींची पडताळणी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे. आता पडताळणी कोण करणार, तर या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक बहिणींची पडताळणी केली जाणार. कोणत्या बहिणींची पडताळणी होणार, तर ई-KYC अभावी ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व बहिणींची पडताळणी केली जाणार आणि पडताळणीनंतर ज्या बहिणी खरोखरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरतील तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल आणि मागील सर्व थकीत हप्त्यांसह नवीन हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाईल. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जर तुमच्या देखील खात्यावरती कदाचित नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झालेला नसेल तर काळजी करू नका, तुमची पडताळणी होईल. पडताळणीनंतर तुम्ही पात्र झाला तर लगेच तुमच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचा हप्ता हा एकत्र जमा केला जाईल. जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की एकूण तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होतील. त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये जमा केले जातील. आणि जर आतापर्यंतचे सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर आता फक्त तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले जातील. हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा देखील बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना आहे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, राज्य सरकारने 181 या नंबरची हेल्पलाईन सुरू केली आहे. म्हणजेच की 81 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होत नसतील, ज्या देखील बहिणींची काहीतरी अडचण असेल, ज्या देखील बहिणींची लाडकी बहीण योजनेसंदर्भातील काही तक्रार असेल तर अशा लाडक्या बहिणी 181 या हेल्पलाईन वरती संपर्क साधू शकता, कॉल करू शकता. जर तुमची देखील काही अडचण असेल किंवा तक्रार असेल तर तुम्ही नक्कीच 181 या हेल्पलाईन वरती कॉल करा. लगेच तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल. हा देखील सरकारचा म्हणजेच की दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. आणि तसेच सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्यासाठी लवकरच मुदतवाढ मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा देखील बहिणींना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक बहिणींचा राज्य सरकार विचार करत आहे. राज्यातील बहिणींना दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचं देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील वेळेतच जमा होणार होता. म्हणजेच की याच जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असता, परंतु यातच एक धक्का देणारी बातमी आपल्याला बघायला मिळाली. कोणती धक्का देणारी बातमी, तर ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. म्हणजेच की विमानाचा अपघात झालेला आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. आणि या बातमीमुळे म्हणजेच की संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला शोककळा देखील बघायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्र सध्या एका धक्क्यामध्ये आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तिजोरीचे दरवाजे उघडले, ज्यांनी प्रत्येक हप्त्यासाठी स्वतः चेकवरती सह्या केला, ते आपले लाडके दादा अजितदादा पवार ते आपल्यामध्ये नाहीत. आजचा व्हिडिओ केवळ एक अपडेट नाही तर त्या खंबीर नेतृत्वाला वाहिलेली एक श्रद्धांजली सुद्धा आहे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची जर काही अडचण असेल, काही तक्रार असेल तर नक्कीच तुम्ही 181 या हेल्पलाईनवरती कॉल करा, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल. तसेच आता अंगणवाडी सेविका देखील पडताळणी करतील. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील
तर अशा बहिणींची पडताळणी होईल आणि त्यानंतर पुन्हा हप्ते सुरू केले जातील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील लवकर जमा होईल. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे हे पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा होतील, हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, परिस्थिती कठीण आहे, पण आपण संयम ठेवला पाहिजे. आपल्या लाडक्या दादांनी आपल्याला जी ताकद दिली ती या योजनेच्या माध्यमातून कायम राहील अशी आपण अपेक्षा करूया. पुन्हा एकदा आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला हे म्हणजेच की जर काही अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला देखील कळवण्याचा प्रयत्न करा. तुमचं नाव, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.